पूर्वीच आपला कॅबिनेटचा प्रस्ताव पाठवलेला आहे। आपण त्यांना विनंती केली आहे की पहिल्या टप्प्यात आपण कोल्हापूरला त्या ठिकाणी स्थापन करा आणि दुसऱ्या टप्प्यात आपण पुण्याला स्थापन करा अशी विनंती देखील आपण केलेली आहे। राज्य सरकार आपली विनंती पुन्हा एकदा त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाकडे उद्धृत करेल। माझी स्वतः माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलं आहे की जो काही त्यांची पद्धती आहे त्या पद्धतीला अनुरूप ते या संदर्भात जो काही उचित निर्णय आहे तो निर्णय करतील। त्यामुळे आपण अपेक्षा करूया की या ठिकाणी आपण जी त्यांना विनंती केली की पहिल्या टप्प्यात कोल्हापूरला आणि मग दुसऱ्या टप्प्यात पुण्याला अशा प्रकारचं हे खंडपीठ झालं पाहिजे, त्या संदर्भातला पाठपुरावा हे त्यामुळेच होण्याची शक्यता जरा वाढलेली आहे। यासोबत जलसंधारणाच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना आपण सुरू केलेली आहे। वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांसोबत आपण करार केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे। संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरी संविधान असा संदेश आपण पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आणि या अंतर्गत राज्यामध्ये ही जागरूकता वाढवण्याकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागात अंतर्गत येणारी सर्व विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालय, तत्सम सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आपण त्या ठिकाणी केले आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात हे वाचन करण्यात आलेलं आहे आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधीस्त सर्व शासकीय कार्यालय